मलाही करा वाटते की सगळ्यांना जागा असतं, ते एक नॅचरली असतं आणि ते सगळ्यांमध्येच नसतं. सगळ्यांना वाटतं करावं, जसं आपल्याला वाटतं करावं, सगळ्यांना वाटतं, पण ते आतून लागतं त्याला. ते एकदम जसं तुम्ही म्हणले रुग्ण व्हावं लागतं, मनोरुग्ण आहे की नाही, तसे हे दोघं जण मनोरुग्ण झालेले आहेत. आज ते माहितीये त्यांचे 16 मुलं सोडून इथं आलेले आहेत. बोलले ना आता 16 मुलं, त्यांचे जे मुलं आहेत जे सांभाळतात का ते खरोखर मुलं आहेत. कारण एक वेळेस मुलांना तरी आपण हारून मारून चापट मारून गप बसायला लावू, काही करायला लावू, पण ते कशीच ऐकत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल करावं लागतं. तर त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करूया. कारण खरे सत्काराचे म्हणजे हे तर तेच आहेत. त्यांनी जरी आपल्या ह्या सगळ्याचा सत्कार केला असला तरी खरे मानकरी ते आहेत सत्काराचे, आहे की नाही. तर असे खरं तर त्यांच्या तिसरा वर्धापन दिन म्हणतात, पण ते गेल्या 10 ते 11 वर्षापासून हे सगळं करतायत काम. त्यांनी जर तिसरा वर्धापन दिन हा फक्त मन मंदिरचा ठेवलाय, पण त्यांचं काम जे ते मागच्या 10-11 वर्षापासून सुरू आहे. आणि मन मंदिरचा प्रकल्प सुरू करून फक्त 3 वर्ष झाले, त्याचा तिसरा वर्धापन दिन. आणि त्यानिमित्त हा सेवागौरव पुरस्कार त्यांनी जे सुरुवात सांगितली ना, समाज भानचे दावसाहेब थेटे यांनी एक महिला मनोरुग्ण, जी आमची चर्चा झाली दोघांची, आम्ही म्हटलं त्यांनी सुरू केलंय तर आपण करूयात, त्यांना फोन करूयात माधवजींना. लावला आम्ही फोन रात्री आणि सांगितलं त्यांना घेऊन जावं नाही महिला. तर त्याही परिस्थितीत त्यांची तयारी, म्हणजे त्यांनी इतकं स्वतःला झोकून घेतलंय त्यात की खरोखर मान्य करावं लागेल. तशाच पद्धतीने सन्माननीय दादासाहेब थेटे जे समाज भानचे संस्थापक, त्यांनी असंच गावात मैत्री प्रतिष्ठान सुरू करून त्याच्या मार्फत वेगवेगळे हे उपक्रम राबवणं सुरू केलं. आणि मग त्यातून अनेक त्यांचे पुढे वाटचाल होत गेली. जसं मनोरुग्णाच्या बाबतीत असेल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, किंवा वृक्ष लागवड चळवळ असेल, अशा अनेक गोष्टीमध्ये ते पुढं जात गेले. आणि आज समाज भान एका मोठ्या उंचीवर पोहोचलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर असं सेवेमध्ये प्रत्येकाला स्वतःला झोकून देऊन करावं लागतं. तेव्हा कुठं तन मन धनाने करावं लागतं, पूर्ण समर्पण भावनेने तन मन धनाने निस्वार्थपणे करावं लागतं. तेव्हा इथं बसण्याची सगळ्यांना संधी मिळते. तर मी समाज भानच्या विषयी थोडस आमचे प्राध्यापक आडे सर बोलणार आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी